साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 चिमूटभर केसरी रंग आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स। तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, केसरी रंग आणि व्हॅनिला एसेन्स। आता हे सर्व साहित्य मिक्सरला लावून एकजीव करून घ्यायचंय। मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे। कस्टर्ड पावडर तयार आहे। अवघ्या सामग्रीमध्ये अगदी बाजारसारखी कस्टर्ड पावडर तयार आहे। आता ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। फ्रीजमध्ये बराच दिवस टिकते। काही आपल्याला जर पदार्थ बनवायचा असेल तर फ्रेश कस्टर्ड पावडर बनवून आपण घरच्या घरी करू शकतो।